यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभयुत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ओम यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभयुत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया पावन प्रसंग। आज परमात्म्यांनी 3 अवतार धारण केले होते या मुहूर्तावर। परशुरामजी महाराजांचा अवतार याच मुहूर्तावर झाला। नरनारायण भगवान ज्यांनी जगामध्ये तपश्चर्येचा अभ्युदय केला, बद्रीधाम या ठिकाणी तपश्चर्या केली, त्यांचंही प्राकट्य आजच आहे। आणि वेदांचं रक्षण करणारे, ब्रह्मदेवाला वेद देणारे हयग्रीव अवतार तेही आजच प्रगट झाले होते। ओम परमात्मा अवतार धारण करतात। परमात्माला यावं लागतं, जगत कल्याणासाठी यावं लागतं, भक्तांच्या रक्षणासाठी यावं लागतं। भयंकर पापी दुराचारी, धर्माला ग्लानी आणणारे अघोरी जेव्हा जन्म घेतात, जगामध्ये पाप करतात, सज्जनांना त्रास देतात, दुष्कृत्य करतात, त्या दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी परमात्मा अवतार धारण करतात। परमात्मा अवतार धारण करतात आणि संत सुद्धा अवतार धारण करतात। संत येत असतात, त्यांच्या इच्छेनं येत असतात, ते कार्य करण्यासाठी येत असतात। श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनजी महाराजांना श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा पापशक्ती, दुष्टशक्ती, आसुरी शक्ती अगदी शिगेला पोहोचतात, सज्जनांना त्रास देतात, अशा वेळेला परमात्मा अवतार धारण करतात। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माचं अभ्युत्थान करण्यासाठी, उत्थान करण्यासाठी, मरत असलेला तो धर्म जगवण्यासाठी, सृष्टीचं, प्रकृतीचं, जगाचं रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण करत असतो। अवताराचं प्रयोजन आहे। कधी कधी प्रयोजन लहान असतं, कधी कधी प्रयोजन मोठं असतं, कधी कधी प्रयोजन आटोक्याच्या बाहेर असतं, जगातल्या जीवांना शक्य नसतं।
परित्राणाय साधूना, संतांचं संरक्षण, सज्जनाचं संरक्षण, त्यांचं परित्राण, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्था पनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करत असतो, मी येत असतो। माऊलीनं वर्णन केलं, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघो हा स्वभावे आदिवसे। जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आदिवसे। मनोनी अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी। जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा। परमात्मा अजय आहे, त्याला जन्म घेण्याची गरज नाही, त्याला जन्म घेण्याची आवश्यकता नाही। अजय आहे, अनंत आहे, जन्मही नाही, मृत्यू नाही, जन्म मृत्यूचा स्पर्श त्या परमात्म्याला नाही। आणि ते अजत्व पण जे आहे ते बाजूला ठेवतात परमात्मा, लीला करतात। अधर्म शिगेला पोचला, पापी दुराचारी वाढले, संत सज्जनांना त्रास व्हायला लागला की मग परमात्मा अवतार धारण करतात। अधर्माची अवधी तोडी, जो शिगेला पोचलेला अधर्म आहे त्याला खंडित करतात। अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी। आणि इतके दोष वाढलेले आहेत की सज्जनांना संतांना वाटायला लागतं हे कधी संपेल, कधी हे नष्ट होईल। धीर डळमळायला लागतो, मनामध्ये विचार येतात की हे संपणारच नाही। सज्जना करवी गुढी सुखाची भवी। परमात्म्याने अवतार धारण केला, त्या दुष्टांचा नाश केला, धर्माचं परित्राण केलं, सज्जनाचं परित्राण केलं आणि सज्जनांच्या हातून गुढी उभारली। सज्जना करवी गुढी सुखाची भवी, सर्वत्र सुख शांती। तप प्रेम श्रद्धाभाव हे सगळं नांदायला लागलं। प्रल्हादाच्या आर्त प्रार्थना, प्रल्हादाच्या आर्त प्रार्थना, मनुश्रद्धाच्या दिव्य वरदाना। साकार होनी परमात्मा धरी अवतार। प्रल्हादजी महाराजांनी प्रार्थना केल्या। दैत्य कुळामध्ये जन्मलेले प्रल्हादजी महाराज शांती स्वरूप आहेत, भक्तराज आहेत,
श्रीमद भागवताचे संस्कार मातेच्या गर्भामध्ये असतानाच प्राप्त झालेले आहेत। संस्काराचं फार महत्व आहे। संस्काराचा सुगंध मनुष्याच्या जीवनामध्ये दरवळतो। सत्कर्माचं फार मोठं महात्म्य। मातेच्या गर्भामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण केलं। वक्ता नारद भगवान, माता भक्तिमती कयाधू, गर्भावर संस्कार झाले। बालकानं जन्म घेतला। नारद भगवाननी नामकरण केलं प्रल्हाद। आधींचे भाऊ जे होते त्यांचे नाव जसे होते त्याप्रमाणेच नामकरण केलं। लाद, प्रल्हादजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू लाद, अनुलाद, सनलाद, आणि त्या तिघांच्या नंतर हे चौथे आहेत प्रल्हाद। दैत्य कुलभूषण, दैत्य कुळामध्ये जन्मले। जन्मताबरोबर जे गर्भामध्ये संस्कार प्रगट झाले होते ते प्रगटले, प्रकाशित झाले, जन्मधन्य झाला। प्रल्हादाच्या आर्त प्रार्थना, मनुश्रद्धाच्या दिव्य वरदाना, साकार होनी परमात्मा धरी अवतार। प्रल्हादजी महाराजांनी जगाला भजन भक्ती दिली। भजन भक्तीचे आचार्य आहेत प्रल्हादजी महाराज। सत्ययुगामध्ये अवतार धारण केला। पुन्हा पुन्हा आलेले आहेत प्रल्हादजी महाराज। सत्ययुगामध्ये आले, त्रेतायुगामध्ये आले, द्वापरामध्ये आले आणि कलियुगामध्येही आले। सत्ययुगामध्ये प्रल्हाद झाले, त्रेतायुगामध्ये अंगद झाले। परमात्म्याची सेवा मिळावी, रामचरणाची सेवा मिळावी म्हणून अंगद झाले। आणि द्वापरामध्ये उद्धव महाज्ञानी, परमात्म्याचे कृपापात्र, परमात्म्याच्या चरणाजवळ बसून शास्त्राच्या शंका विचारणारे परमश्रोता, शास्त्र श्रवण करणारे उद्धव झाले। कलियुगातही जन्म घेतला। कलियुगामध्ये भक्तराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज झाले। कार्य पूर्ण झालं नाही त्या अवतारामध्ये। नामदेव झाल्यानंतर ते कार्य पूर्ण झालं नाही म्हणून कलियुगामध्ये पुन्हा अवतरले जगद्गुरु तुकाराम महाराज। नामदेवाचं राहिलेलं कार्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पूर्णतेला नेलं। प्रल्हादजी महाराजांच्या प्रार्थना, आर्त प्रार्थना, हे नारायणा जगावर कृपा करा, या जगाचं रक्षण करा। हिरण्यकश्यपूनं आज्ञा केली होती की जगामध्ये कोणी नारायणाचं नाम घेणार नाही, कोणी भक्ती करणार नाही। भक्ती तत्वाचा उपदेश प्रल्हादजी महाराजांनी केला। श्रीमद भागवतामध्ये तो प्रसंग आला आहे। श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम, या भक्ती आहेत। नवधा भक्ती मधल्या या भक्ती आहेत। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम।
श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं, या प्रथम 4 आहेत. परमात्म्याचं चरित्र सेवन करणं, परमात्म्याचं नाम श्रवण करणं ही पहिली भक्ती आहे. श्रवणम. दुसरी भक्ती कीर्तनम, परमात्म्याचं कीर्तन करणं, नामघोष करणं, चरित्राचं गायन करणं, परमात्म चर्चा करणं, परमार्थ चर्चा करणं, ही कीर्तन भक्ती आहे. दुसरी भक्ती. तिसरी भक्ती स्मरणम, परमात्म्याचं स्मरण करायचं, एकांतामध्ये स्मरण करायचं. तो एकांतात एवढा दृढ करायचा, एवढं स्मरण करायचं की मग लोकांतामध्ये आल्यानंतरही तो एकांताचा अनुभव कायम राहील. विष्णू स्मरणम पादसेवनम, परमात्म्याची सेवा, मंदिराची सेवा, परमात्म्याच्या विग्रहाची सेवा, अभिषेक केला, गंध अक्षता पुष्प अर्पण केले, पुष्पहार अर्पण केले, वस्त्र अर्पण केले, सुगंध अर्पण केला, नैवेद्य अर्पण केला, सगळे उपचार केले, परमात्म्याची सेवा केली. पादसेवन भक्ती. मंदिर स्वच्छ केलं, मंदिर रंगवलं, मंदिर सजवलं, ही चौथी भक्ती. अर्चनम, तुलसी दलानं पूजन केलं, बिल्वदलानं पूजन केलं, पुष्पदलानं पूजन केलं, मन त्या पूजनामध्ये पूर्ण लावलं, इकडे तिकडे जाऊ दिलं नाही. अर्चन भक्ती. ओम. दोन्ही हात जोडून परमात्म्याला वंदन केलं, परमात्म्याच्या कळसाला वंदन केलं, परमात्म्याचं स्मरण झाल्यानंतर वंदन केलं. वंदन भक्ती. सर्वत्र नमस्कार त्या परमात्म्याला. दास्य भक्ती. स्वतःला परमात्म्याचं दास समजलं, सेवक समजलं, त्या परमात्म्याच्या सेवेसाठी कष्ट घेतले, त्या परमात्म्याची कृपा आपल्यावर हो. पांडुरंगा तुझी कृपा हो, तुझी कृपा प्राप्त हो, तुझी दृष्टी माझ्यावर पडो, तुझी दृष्टी माझ्यावर राहो, माझ्या अंतकरणामध्ये तुझं स्मरण कायम राहो. मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे. हे परमात्मा, विसरोनी सकळ गुण दोष करी माझा स्वीकार. परमात्मा माझा स्वीकार कर, सेवक म्हणून स्वीकार कर. दास्य भक्ती. सख्य भक्ती अर्जुनजी महाराजांनी केली, दास्य भक्ती हनुमानजी महाराजांनी केली, वंदन भक्ती अक्रूर महाराजांनी केली, पृथ्वीनारायणानं अर्चन भक्ती केली, पादसेवन भक्ती महालक्ष्मीनं केली, कीर्तन भक्ती शुकदेवजी महाराजांनी केली, श्रवण भक्ती परीक्षित महाराजांनी केली, सख्य भक्ती अर्जुनजी महाराजांनी केली. मित्र समजलं स्वतःला. मित्र म्हणजे निकटता, मित्र म्हणजे विश्वास, मित्र म्हणजे प्रेम, भेदातीत प्रेम, ज्या प्रेमामध्ये भेद नाही, भेदातीत प्रेम. अर्जुन महाराजांनी सख्य भक्ती केली, परमात्म्यानं स्वीकार केला, सखा म्हणून स्वीकार केला. अंतकरणीचे गुज सांगत असे तुझ. हे अर्जुना, माझ्या अंतकरणातलं जे रहस्य आहे ते तुला सांगतो. सखा भाव. आणि आत्मनिवेदन भक्ती बली महाराजांनी केली. दैत्य कुळामध्ये जन्मलेले, प्रल्हादजी महाराजांच्या वंशामध्ये जन्मलेले बली महाराज यांनी आत्मनिवेदन भक्ती केली, सर्वस्व परमात्म्याला अर्पण केलं. ह्या 9 प्रकारच्या भक्ती एक साधली की मग सगळ्याच साधतात. शुद्ध भाव आवश्यक आहे. भक्ती घडत नाही जोपर्यंत अंतकरणाची शुद्धी होत नाही, विचाराची शुद्धी होत नाही, आचाराची शुद्धी होत नाही, पूर्ण भाव परमात्म्याचा भाव अंतकरणामध्ये निर्माण होत नाही,
तोपर्यंत भक्ती प्राप्त होत नाही. ती भक्ती गुरुकृपेनं, नारद भगवानच्या कृपेनं प्रल्हादजी महाराजांना मातृगर्भामध्येच प्राप्त झाली, मातेच्या गर्भामध्येच प्राप्त झाली. आणि जेव्हा जन्म धारण केला त्यावेळेला पाहिलं की जगामध्ये खूप अत्याचार होत आहे. दुष्ट दुर्जन दैत्य इतके उन्मत्त झालेले आहे, सज्जनांना त्रास आहे. भगवन नाम कोणी घेऊ शकत नाही, भगवन नामाचं कीर्तन कोणी करू शकत नाही. प्रार्थना केल्या परमात्म्याला, प्रल्हादाचार्थ प्रार्थना. भजन भक्ती सोडली नाही प्रल्हादजी महाराजांनी, अखंड सुरू ठेवली. विरोधक जो आहे तो साक्षात पिता आहे, हिरण्यकश्यपू आहे. मारून टाकण्याचे सगळे प्रयत्न झाले, कडेलोट झाला, समुद्रामधून बुडवण्याचा प्रयत्न केला, सर्प डसविले, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. नामदेव महाराज म्हणाले, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. हा स्वतःचा अनुभव आहे नामदेव महाराजांचा. हृदयी माधव धरिला म्हणून स्वतःचा अनुभव सांगतात नामदेव महाराज की अग्नी जाळू शकलं नाही प्रल्हादजी महाराजांना. हिरण्यकश्यपूला खात्री होती की अग्नीमध्ये जळेल, सगळी व्यवस्था केली, वाजत गाजत नेलं. त्या होलिकेच्या मांडीवर बसवलं, हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिच्या मांडीवर बसवलं, पेटवून दिला अग्नी. फाल्गुनी पौर्णिमा तो प्रसंग होता. होलिकेला वरदान होतं की ती जळणार नाही, अग्नी तिला जाळू शकणार नाही. पण यावेळेला उलट झालं, होलिका जळाली, प्रल्हाद मात्र तिच्या मांडीवर बसून भजन करत राहिले. अग्नी ज्वाळा शीतल झाल्या. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. कारण अंतकरणामध्ये तो परमात्मा, तो नारायण, तो श्री विठ्ठल धारण केलेला आहे. परमात्मा अंतकरणामध्ये धारण केला की मग जगातल्या ज्या अग्नी आहेत त्या जाळू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा आहे. संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून जगामधल्या ज्या अग्निज्वाळा आहेत त्या त्यांना स्पर्श करू शकत नाही. प्रल्हादाच्या आर्त प्रार्थना, प्रल्हादजी महाराजांनी प्रार्थना केल्या म्हणून तो नारायण प्रगट झाला. नृसिंह रूप धारण केलं, अकल्पनीय, ज्याची कल्पना करता येणार नाही. आणि भयंकर असलेल्या प्रचंड बलशाली त्या हिरण्यकश्यपूला नष्ट केलं. क्षणात विदारीला जगाचं परित्राण केलं. नृसिंह अवतार परमात्म्यानं धारण केला. नैमिषारण्यामध्ये मनु महाराज आणि त्यांची पत्नी श्रद्धा दोघांनी तपश्चर्या केली. पती पत्नींनी तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. आजही ते स्थान आहे नैमिषारण्यामध्ये जिथे त्यांनी तपश्चर्या केली. आधी तर आहाराचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, फळांचा त्याग केला, पर्णांचा त्याग केला, श्वास जिंकिला. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. एक विचार, एक ध्यास, एक मंत्र, एक भाव,
परमात्मा प्रगट झाले, त्यांना दर्शन दिलं. त्यांनी वरदान मागितलं की हे परमात्मा, आमचे पुत्र व्हा. प्रभूने आशीर्वाद दिले. तेच मनु महाराज झाले त्रेतायुगामध्ये राजा दशरथ. आणि तीच श्रद्धा, तीच शतरूपा झाली कौशल्या. आणि त्यांचे पुत्र झाले प्रभू श्री रामचंद्र. मनुश्रद्धाच्या दिव्य वरदाना. वरदान मागितलं मनुश्रद्धानं, जगाच्या कल्याणासाठी वरदान मागितलं. संत स्वतःसाठी काही मागत नाही, जगासाठी मागतात. आणि ते दिलेलं वरदान त्रेतायुगामध्ये जेव्हा प्रचंड बलशाली रावण निर्माण झाला होता, धर्माला ग्लानी आली होती, दुष्ट दुर्जनाचा सुळसुळाट झाला होता, सगळं दंडकारण्य भयभीत झालं होतं, ऋषीमुनींच्या तपश्चर्या संकटामध्ये आल्या होत्या, त्यावेळेला रामप्रभूंनी अवतार धारण केला आणि हे जगत पुण्यवंत केलं, दंडकारण्य पुनीत केलं, त्या रावणाचा नाश केला आणि जगामध्ये धर्म उभविला. ओम. तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, अगोचर असा तो परमात्मा गोचर झाला, सगुण झाला, साकार झाला, भक्तासाठी साकार झाला. ओम. परमात्म्याचं कर्म दिव्य आहे, परमात्म्याचा जन्म दिव्य आहे. ओम. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परमात्मा अजय आहे. जन्म घेणं एक लीला केली, त्याला परमात्म्याला क्रिया करण्याची आवश्यकता नाही. पण अक्रिय असलेला तो परमात्मा क्रिया करायला लागतो. परमात्म्याच्या ठिकाणी कोणते विकार निर्माण होत नाही, तो निर्विकार आहे. आणि हे रहस्य ज्या भक्ताला कळलं आहे तो परममुक्त आहे. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो भक्त परममुक्त आहे. परमात्म्याच्या ठिकाणी विकार निर्माण होत नाही. भक्त कल्याणार्थ, संत परित्राणार्थ, जगत उद्धारार्थ परमात्मा अवतार धारण करतात. जसे परमात्मा अवतार धारण करतात तसे संत सुद्धा अवतार धारण करतात. स्वतःच्या इच्छेनं येत असतात. मनुष्यासारखं आचरण करतात, मनुष्यासारखे दिसतात पण मनुष्य नसतात. त्यांच्यामधला जो श्रेष्ठ भाव आहे तो प्रगट होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात पण केलेलं कर्म जे आहे ते अलौकिक आहे. शंकराचार्यजी महाराज हे साक्षात शिवाचे अवतार आहेत. धर्माचं उत्थान केलं, सदाचार दृढ केला,
धर्मध्वज उंच उगविला. काशीला गेले तर साक्षात विश्वनाथ भगवानांनी दर्शन दिलं. साक्षात विश्वनाथे दिले दर्शन. गंगातटी व्यास कृपा महान. गंगा स्नानासाठी गेले आणि तिथे वृद्धाच्या रूपामध्ये व्यासदेव प्रगट झाले. व्यास संवाद घडला. प्रसन्न झाले व्यासदेव. शंकरा, फार मोठं कार्य करण्यासाठी आला आहेस. जगत उद्धारासाठी आलेला आहेस. ब्रह्मसूत्राचं भाष्य केलं. आयुष्य 16च वर्ष होतं. भगवान वेदव्यासांनी आपल्या आयुष्यातले 16 वर्ष जगद्गुरु शंकराचार्यांना दिले. 16 वर्षाचे होते आणि 16 वर्ष पुन्हा प्राप्त झाले 32 वर्ष. 32 वर्षामध्ये एवढा पुरुषार्थ. ज्ञान प्रकाशानं जगत प्रदीप्त करून टाकले. सर्वत्र ज्ञान प्रकाश. धर्म जागविला. भरतखंडाची परिक्रमा केली. 4 ठिकाणी 4 धामची स्थापना केली. बद्रीधाम, रामेश्वर धाम, द्वारिका धाम, श्री जगन्नाथ धाम. बद्रीधाम हे सत्ययुगातलं धाम आहे. तिथे ध्यान करायचं, परमात्म्याचं ध्यान. निर्विचार होऊन तिथे नारायणाचं ध्यान करायचं. ती तपोभूमी आहे. तिथे तपश्चर्या करायची. नाम संकीर्तन ही कलियुगाची तपश्चर्या आहे. जप हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. तिथे जप करायचा. दक्षिणेमध्ये रामेश्वरम आहे. त्रेतायुगातलं धाम आहे. तिथे स्नानाचं महत्व आहे. विभिन्न कुंड आहेत. तिथे स्नान करायचं, शुद्ध व्हायचं, रामेश्वराचं दर्शन घ्यायचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामेश्वर प्रभूचं दर्शन. त्रेतायुगातलं धाम आजही कलियुगामध्ये उपलब्ध आहे. आणि द्वापरातलं धाम आहे द्वारिका. तिथे निवास करायचा. तिथे प्रभूने निवास केलेला आहे. आपल्या इच्छेप्रमाणे तिथे निवास करायचा. प्रभूचं दर्शन घ्यायचं. तिथला ऐश्वर्य वेगळं आहे. द्वारिकानाथ प्रभूचं दर्शन घ्यायचं. कलियुगातलं धाम श्री जगन्नाथ भगवान आहेत. तिथे प्रसादाचं महात्म्य आहे. तो जगन्नाथ भगवानचा प्रसाद प्राप्त करायचा. तो पवित्र करणार आहे. सकल दोष हरणार आहे. जीवन निर्दोष करणार आहे. पवित्र करणार आहे. त्या जगन्नाथ प्रभूचं दर्शन घ्यायचं. फार सुंदर दर्शन आहे जगन्नाथ प्रभूचं. ते कलियुगातलं धाम आहे. ओम श्री जगन्नाथाय नमः. ओम. जगद्गुरु शंकराचार्यांनी या 4 धामाचं दर्शन करण्याची आज्ञा दिली. पारमार्थिक जीवानं या 4ही धामचं दर्शन करायचं. शुद्ध व्हायचं, पवित्र व्हायचं, सत्कर्म करायचे. मग त्या परमात्म्याच्या दर्शनाला जायचं आणि हीच प्रार्थना करायची, कृपा करा प्रभू, हे जीवन आपल्या चरणी अर्पण आहे, याचा स्वीकार करा, माझ्यावर कृपा करा.
गोविंद माधव मुकुंद हरे मुरारे गोविंद माधव मुकुंद हरे मुरारे शंभो शिवेश शशिशेखर शूलपाणे दामोदराच्युत जनार्दन वासुदेव त्याज्या भटाय इति संतात मामनन्ति ओम. यमदेवानं आपल्या दूतांना सांगितलं की हे यमदूतांनो, त्या ठिकाणी जाऊ नका ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त भजन करत असतात. गोविंद माधव मुकुंद हरे मुरारे शंभो शिवेश शशिशेखर शूलपाणे दामोदराच्युत जनार्दन वासुदेव त्याज्या भटाय इति संतत मामनन्ति. आणि पहा, हा श्लोक जसा आहे ना, या श्लोकाचं भाष्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. महाराजांचा अभ्यास केवढा गहन होता, केवढा खोल होता. कठोपनिषदामध्ये जी चर्चा आलेली आहे, ईशावास्य उपनिषदामध्ये जी चर्चा आलेली आहे, ती चर्चा महाराजांच्या वाणीमध्ये आहे. आणि महाराजांच्या समोर बसलेले भक्त अगदी साधे भोळे, दिवसभर आपल्या उपजीविकेसाठी शेतामध्ये राबणारे शेतकरी आणि संध्याकाळी कीर्तन श्रवणासाठी एकत्र येणारे, त्या भक्तांना कळेल अशा भाषेमध्ये, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये दिव्य असं ब्रह्मज्ञान, शास्त्राचं तत्व महाराजांनी उजागर केलं. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता. हे यमदूतांनो, तिथे तुम्हाला अधिकार नाही, त्या जीवाला आणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. अखंड भगवन्नाम, भगवन्नामाची चर्चा, परमात्म्याचं नाम उदंड गायन करतात. कृष्ण विष्णू हरिगोविंद. भगवन्नामाचे निखळ प्रबंध, भगवत चर्चा विशद उदंड गाती. भगवत चर्चा विशद उदंड गाती. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया ठाया, नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा. जिथे नामाचे धारक आहेत, ज्यांची नामावर अनन्य निष्ठा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला जे तत्व दिलेले आहे, त्यामधलं एक तत्व आहे नामनिष्ठा. विठ्ठल नामावर निष्ठा,
सगळं तोच आहे विठ्ठल. नृसिंह भगवान तोच झालेला आहे. आणि आजच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ज्यांनी अवतार धारण केले ते सुद्धा विठ्ठल आहे. ओम. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदायाला नामनिष्ठा दिली म्हणून नाम संकीर्तन. एवढं नाम संकीर्तन कुठेच नाही, कुठेच नाही. सस्वर नामाचा घोष, मुखर केलं नाम, गुप्त नाही ठेवलं, सगळ्या जगामध्ये प्रगट केलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. ती परंपरा दिली. नामनिष्ठा, नाम कधी सोडू नये, वारकऱ्यानं कधी सोडू नये, खंडित करू नये. नका जाओ तया गावा नामधारकांच्या शिवा. आणि जर गेलं तर हे यमदूतांनो परिणाम काय होतील? सुदर्शन येतील, सुदर्शन येतील. सुदर्शन हे रक्षक आहेत. त्या सुदर्शनावर पंढरपूर नगर उभवलं आहे. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, चक्रगदा घेऊनी हरी उभासे त्याचे द्वारी. तो परमात्मा साक्षात तिथे उभा आहे, चक्रगदा घेऊन उभा आहे. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित अतुलनीय वैभव असलेली महालक्ष्मी त्या संताच्या द्वारी, त्या भक्ताच्या द्वारी, त्या नामधारकाच्या द्वारी रिद्धी सिद्धी सहित आहे. काय कमी जास्त सगळी पूर्ती करणारी आहे. ते बळिया शिरोमणी, ते फार बलवान आहेत. नामभक्तीचं बळ आहे त्यांच्याजवळ. ते बळिया शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी. या पृथ्वी तलावर मेदिनी ते हरिभक्त फार बलवान आहे. नामाच्या विश्वासानं बलवान झालेले आहे. ते इतर बलांसारखे बल प्रगट करणारे नाही. ते अंकित आहेत परमात्म्याचे, अनुग्रहित आहेत. तुका म्हणे कानी यम सांगे दूतांचे. यमदेवानं दूतांना सांगितलं. खरं म्हणजे नामधारकांचं महात्म्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रगट केलं. संताची कीर्ती अद्भुत आहे. ओम. ऐकोनी संत कीर्ती मना झाली से विश्रांती. नाही पुनरावृत्ती जन्माची तया. ऐकोनी संत कीर्ती मना झाली से विश्रांती. नाही पुनरावृत्ती जन्माची तया. संत चरित्र श्रवण केलं, आता पुनरावृत्ती नाही, आता पुनरागमन नाही. धन्य धन्य संत जन, धन्य धन्य संत जन, मज केले ओ पावन. पवित्र केलं. धन्य आहेत संत. विश्रांतीचे स्थान हृदया माझ्या ठसविले. माझ्या हृदयामध्ये त्या संतांची कीर्ती ठसविली. विश्रांती पावलो. बहु जाचलो संसारी, बहु जन्म. संसारामध्ये बहु जाचलो, खूप जाच झाला, खूप दुःख झालं, बहु यातना झाल्या. बहु जाचलो संसारे, बहु जन्म केले फेरे.
आणि जन्म, जन्मानंतर मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, अनंत फेरे झाले. बहु जाचलो संसारे, बहुजन्म केले फेरे, ते चुकविले सारे, आजी कृपा करोनी. नाथ महाराज म्हणतात, भगवंताच्या चरित्राचं गायन करणारे दिव्य संत, अखंड नामघोष जन्मभर सांभाळला शेवटच्या श्वासापर्यंत. एवढी भक्ती, भक्तीचे स्वरूप. नाथ महाराज, बहु जाचलो संसारे, बहुजन्म केले फेरे, ते चुकविले सारे, आजी कृपा करोनी. शरण एका जनार्दन, माझे हरिले मी पणच नाही ना, पण फार उदार आहे. जगाला मार्ग द्यायचा आहे, जगाला दिशा द्यायची आहे, भक्तीचं तत्व जगामध्ये रुजवायचं आहे, दृढ करायचं आहे. वाणी फार मधुर आहे. शरण एका जनार्दन, माझे हरिले मी पण, तुझी कृपा करुण, अभय वर दिधला. पांडुरंगा एवढी कृपा केली. वासुदेव परित्यज्यम, येन देव मुपासते. तृषिता जाह्नवी तीरे, कूपम वांछती दुर्भगा. परमात्म्याला सोडून दिलं, अन्य मार्गाला लागलेले आहे. जीवनामध्ये सगळं आहे, ऐश्वर आहे, धन आहे, पण परमात्मा नाही, ते भगवन नाम नाही, तो शुद्ध भाव नाही, संतांबद्दल आदर नाही, भगवंताबद्दल प्रेम नाही. संसार काठोकाठ भरलेला आहे, त्यामध्ये कर्म, अकर्म, विकर्म कशाचाही विचार नाही. तहान लागलेली आहे, गंगा तटी, गंगेच्या किनाऱ्यावर आहे, तहान लागलेली आहे, पण काय दुर्दैव, कूपम वांछती दुर्भगा. आणि विहिरीचा शोध करत आहे, ती विहीर कुठे आहे, पाणी प्यायचं आहे. गंगेच्या तटी निवास करून कूपम वांछती दुर्भगा, अशी अवस्था आहे. पांडव गीतेमध्ये हा श्लोक आलेला आहे. वासुदेव परित्यज्यम, येन्य देवमुपासते. तृषिता जाह्नवी तीरे, कूपम वांछती दुर्भगा. ओम अभागीते जन, अभागीते जन, वासुदेवाचे न करीती चिंतन. जाह्नवी तटी असोनी तहान, कूप शोधिती. अभागीते जन, वासुदेवाचे न करीती चिंतन. जाह्नवी तटी असोनी तहान, कूप शोधिती. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम